गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा शहरात अघोरी प्रथा, जादूटोणा आणि नरबळी संदर्भातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून विटा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत विटा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील फिर्यादी एका महिलेनं विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी महेश बाबर राहणार भवानीमाळ विटा, संकेत निकम राहणार घोगाव तालुका पलूस सध्या राहणार भवानीमाळ विटा आणि सूरज उपाध्याय राहणार विटा यांनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या पतीची मानसिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपी संकेत निकम यांच्या अंगात दत्तगुरू, शंकर महाराज, चिलेबाबा, कालभैरव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होतो. तो सर्व संकटे दूर करतो असे सांगून फिर्यादींना विविध पूजा, हवन, अघोरी विधी तसेच नरबळी आणि गर्भपातासंदर्भात सल्ले देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे. कडेश्वर धाम अध्यात्म संस्था, पाटील वस्ती विटा तसेच फिर्यादींच्या घरी या पूजा व विधी करण्यात आले. यासाठी लागणारा खर्च आरोपी सूरज उपाध्याय यांच्याकडे रोख स्वरूपात देण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. तसेच फिर्यादीच्या पतीस दुर्गाष्टमी आणि कालाष्टमीच्या दिवशी अघोरी कृत्याच्या नावाखाली वेताच्या काठीने मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन करत आहेत. या प्रकरणी स्थानिक पातळीवर सध्या शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नसल्याचे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी स्पष्ट केले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.